नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. रोजच्याप्रमाणे दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती आणि आज सकाळी लवकर ऑफिसला गेले. त्यांना टिफिन वगैरे द्यायचा नव्हता आणि मग जेवण काय बनवलेलं नव्हतं आणि दोघांसाठी काय बनवायचं म्हणलं की मग खूप जास्त वैताग येतो. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता दुपारचंच आपण मस्त पोहे बनवूयात, जेणेकरून पोट पण भरेल आणि कामांना पण खूप जास्त एनर्जी येईल. आणि गावाला जायचं म्हटलं ना की खूप जास्त आनंद पण असतो, पण ह्यावेळेस मला काय माहिती एवढं असं वेगळंच काहीतरी फील होत होतं. सो सगळा दिवस आज असाच मूड ऑफमध्ये गेला होता आणि मग म्हटलं चला आता काहीतरी पेटपूजा करता, जेणेकरून पोटात भर जाईल आणि तरतरी येईल जराशी. नाहीतर ना, मी आधीच्याच व्हिडिओमध्ये कधीतरी बोलले होते की माझ्या पोटात जर काही नसेल तर मला बोलण्याची पण इच्छा होत नाही आणि चेहऱ्यावरचे पण जे काही एक्सप्रेशन असतात ना ते सगळे बदलून गेलेले असतात. म्हणून म्हटलं पोहे बनवता, धनुष पण खाईल आणि माझ्यासाठी पण होतील. मग इथे पहिले शेंगदाणे तळून घेतले आणि कोणाला कोणाला शेंगदाणे तळलेले आवडतात. आणि ह्याच्याबरोबर ना एक टिप सांगते तुम्हाला, जर तुम्ही कधी पोहे बनवत असाल किंवा काही काहींना खायलासुद्धा आवडत नाही, पण जर आवडीने खायचे असतील ना, तर जे आपले पोहे असतात ना ते ना जसं शेंगदाणे तळून घेतले तसं वरती तळून घ्यायचे आणि जेव्हा आपण खायला घेणार ना पोहे तेव्हा त्याच्यावरती मस्त गार्निशिंग करायचं आणि मग खायचं. पोहे खूप छान टेस्टी लागतात आणि खायची इच्छा पण अजूनच वाढते. पण माझ्याकडून काय होतं ना, तेल एकतर कमी असतं आणि ते पोहे काही व्यवस्थित तळले जात नाहीत आणि ते पोहे तळायचं म्हटलं ना की जास्त तेल पण लागतं आणि मग ते एकदम कडक कडक तेल पाहिजे असतं. आता पोहे नॉर्मली करायचे म्हटलं की थोडंसं तेल तापलं, कांदा वगैरे भाजला की आपण ते पटकन आहे ती प्रोसेस करून घेतो. त्याच्यामुळे मी काय एवढ्या भानगडीत पडत नाही. जर तुम्हाला आवडत नसतील आणि खायची इच्छा होत असेल तर तुम्ही तसं म्हटलं तरी करू शकता. इथे गरमागरम पोहे मस्त तयार झाले होते आणि आज हळद थोडीशी कमीच टाकली होती. दरवेळेस माझ्याकडून हळद खूप जास्त होते आणि मग पोह्यांची टेस्ट थोडीशी बदलते. ते पोहे करण्याचे प्रकार बऱ्याच जणांचे खूप वेगवेगळे आहेत. माझ्या सासरेना पोह्यांमध्ये साखर टाकतात जेणेकरून त्याची टेस्ट वाढते असं त्यांना वाटतं, पण मला तसे पोहे अजिबात आवडत नाहीत. मी आपले सिंपलच बनवते मीठ टाकून. त्याच्यानंतर ना मग कपडे काढायला घेतले, जी काही काल सुकायला टाकलेली कपडे होती. रात्री मला वाटते 11:30 वाजता मी ही सगळी कपडे धुतलेली होती, कारण दुपारीच भिजत घातलेली होती. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की पाऊस पडला होता. आम्ही बाहेर गेल्याच्या नंतर ना मग कपडे वगैरे ओले झाले होते तर तसेच पडले होते. म्हटलं मग चला आता उद्याचं काम हलकं करण्यासाठी आत्ताच ती सगळी कपडे धुवून टाकूयात, म्हणून रात्री 11:30 वाजता कपडे धुवून टाकले आणि त्याच्यानंतर ना आता सगळी मस्त सुकलेली होती आणि कपड्यांवरती मग जास्त धूळ पण बसते. मग म्हटलं चला आता लगेचच काढून घेते. घड्या वगैरे लगेच काय घालणार नव्हते कारण बाकीची भरपूरशी कामं होती, कारण आज आम्हाला गावाला जाण्यासाठी निघायचं होतं. आणि मग म्हटलं जेवढी काय आवरता येतील ना कामं तेवढी पटकन आवरून घेता. आणि दिवस असा गेला ना की काही समजलंच नाही, म्हणजे काय केलं दिवसभर नाही हे पण मला लवकर समजलं नाही. जे किचनमध्ये मी इंडोर प्लांट्स लावलेले आहेत ना, म्हणजे जसं की लकी बांबू आणि मनी प्लांट वगैरे आहे, तो तिथंच ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये पाणी भरलेलं होतं. आता 2-3 दिवसातून पाणी नाही ना चेंज केलं तर पाण्याचा थोडासा स्मेल पण येतो आणि पाण्यावरची जी धूळ असते ना ती अशी सगळे उठून दिसते. म्हणून म्हटलं चला आता आजचा शेवटचा दिवस आहे इथं, तर मग सगळं पाणी पण चेंज करून घेऊयात. आणि जे स्टोन्स टाकलेले होते ना त्याच्यामध्ये ते पण जरा पाण्यामुळे ना असं चिकट चिकट होऊन जातात. म्हणून म्हटलं चला आता हे सगळं वॉश करून घेते आणि परत आहे असं नवीन पाणी भरून ठेवते. तसं मला काही टेन्शन नाही आहे झाडांचं वगैरे, हे आहेतच इथं पाणी वगैरे टाकायला, पण तरी म्हटलं की ते सगळं काढून स्वच्छ धुणं त्यांना काय होणार नाही, कारण एवढा वेळसुद्धा भेटणार नाही त्यांना. म्हणून म्हटलं चला आता जे काय आपलं काम आहे ना ते आपणच करून घेता. लास्ट टाईम मी तुम्हाला एकदा दोनदा सांगितलं की माझे मनी प्लांट वाऱ्याखाली उडून गेले होते, तर त्यातला एक मनी प्लांट होता ना तो मला वाटते जवळजवळ 4-5 तास किंवा पूर्ण एक दिवसभर असेल, हां, म्हणजे आदल्या दिवशीचे 4-5 तास आणि दुसऱ्या दिवशीचा पूर्ण दिवसभराचा जो वेळ होता ना तो तिकडं बाहेरच पडलेला होता आणि त्याची मुळं वगैरे सगळी करपून गेलेली होती. आणि मी विचार केला होता की मी त्याला जगवेल तसंच पाण्यात ठेवून ठेवून, पण अजून पण तो काय असा टवटवीत झालेला नाही आहे, पूर्ण सुकूनच चालला आहे. तर ठीक आहे म्हटलं आता त्याच्या बदल्यात दुसरा कुठलं तरी कटिंग घेता येईल आणि ते त्याच्यामध्ये लावता येईल, म्हणून ते तर साईडलाच ठेवून दिलं. आणि खूप वाईट वाटत होतं त्यावेळेस. आणि दुसरा मनी प्लांट जो मोठा झाला ना तो सुद्धा खाली पडलेला होता, पण लगेचच मला 1-2 तासांमध्ये मे बी समजलं असेल की तो खाली पडला आहे म्हणून, का जास्त वेळ झालता माहीत नाही. म्हणून असं संध्याकाळी चालायला गेलो आणि आल्याच्यानंतर बघितलं तर पडलेला होता. मग लगेच तिथं शोधलं पडलेला आहे का, तर तिथं पडलेला होता, म्हणून उचलून घेतला आणि पाण्यामध्ये ठेवला. त्यामुळे तो काय लगेच टवटवीत झाला आणि ते लकी बांबूचं झाड एवढं छान ग्रो होते ना आणि मस्त हिरवंगार आहे. जेवढं त्याच्यावरती पाण्याने धुवल ना आणि त्याच्यावरती पाणी टाकेल तेवढं त्याला फ्रेशपणा जास्तच येतो आहे. हा मनी प्लांट सुद्धा तसंच काहीसं आहे. वॉश केला ना की खूप छान हिरवागार आणि एकदम टवटवीत दिसतो. त्याकडे बघून मनाला एकदम फ्रेश प्रसन्न वाटतं.
इथे धनुष्यमध्येच लुडबुड चालली होती. त्याने पॅन्ट काढली होती ना, त्याला दुसरी पॅन्ट घालायची होती, म्हणून त्याचं इथं चाललं होतं की तू दुसरी पॅन्ट मला काढून दे किंवा ही तरी तू तुझ्या हाताने मला घालून दे, कारण त्याला व्यवस्थित ही पॅन्ट म्हणजे ज्या फुल पॅन्ट असतात ना त्या व्यवस्थित घालता येत नाही. पण काय सांगू तुम्हाला, एवढी धनुची कपड्यांची चॉईस वाढली ना, म्हणजे तो आता आमच्या चॉईसचे कपडे घालतच नाही म्हणायला पण काय हरकत नाही. त्याला ना सगळं त्याच्या चॉईसचं पाहिजे असतं आता. मी पोहे बनवले होते, मी खाऊन घेतले, पण धनुषने काही खाल्ले नाहीत. आणि काल आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो ना, तेव्हा एका ठिकाणी फ्रुट्स घेतले होते. म्हणजे त्याने खूप जास्त हट्ट केला होता की ॲपल खायचे आहेत म्हणून, आणि त्याला एखाद्या घरामध्ये फ्रुट्स आणलं, बनाना जर आणलं ना, तर मला वाटते 1 डझन एका टायमिंगला आणतो, पण तो 2 दिवसात सगळं फिनिश करतो. म्हणजे सकाळी उठल्यापासून जे तो खायला घेतो ना, ते संध्याकाळी झोपेपर्यंत अगदी 12 वाजले तरी धनुषला कळत नाही की आपण खातोयच म्हणून घरामध्ये फ्रुट्स थोडेसे कमी, म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये आणले जात आहेत. काल अर्धा किलो सफरचंद घेतले होते, तर आणल्या एक त्याला मी चिरून दिलं होतं. सेकंड टाईम नको म्हटलं तरी पण स्वतः त्यानं कुरतडून खाल्लं, माझ्याकडून चिरून न घेता गपचूप खाऊन घेतला. आणि हे एक राहिलं होतं, आणि त्याने काही पोहे खाल्ले नव्हते, म्हणून म्हटलं चला आता त्याला कटिंग करून देते. त्यातलं थोडंसं मी पण घेतलं, जेणेकरून म्हटलं तेवढंच आपल्याला पण बरं वाटेल. दुपारी इथं त्याला नेलपेंट लावायला घेतलं, म्हणजे त्याने खूप जास्त हट्टच केला की लावूनच दे मला म्हणून, कारण मी माझ्या पायांना नेलपेंट लावलेलं होतं आणि हातांना पण लावून दे म्हणत होता. बघा त्याची समोर रिॲक्शन. पण मी म्हटलं नको, कारण बऱ्याच जणींच्या मागच्या वेळेस कमेंट आले की त्याच्या हातांना नेलपेंट लावू नकोस, कारण मुलं हाताने जेवण वगैरे करतात, पोटात जाईल, किंवा बाकी पण काही खातात, पोटात जाईल, लावत जाऊ नकोस. म्हणून त्याला आज सांगितलं की नाही बाबा, तुला लावणार नाही ते, नाहीतर सगळेजण मला ओरडतील परत. म्हणून मग फक्त त्याच्या पायानं नेलपेंट लावून घेतला. आणि त्याला एवढ्या घामोळ्या आल्यात ना, म्हणजे खूप जास्त रेड पुरळ झाल्या चेहऱ्यावरती त्याच्या. हे पावडर पण लावली होती, पण त्याने काही एवढासा फरक पडलेला नाही वाटत मला. बघू आता परत त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं की काय माहिती, कारण एवढी गरमी आहे ना, प्रचंड गरमी आहे. फर्स्ट टाईम त्याला एवढा त्रास होतो आहे, नाहीतर इतका दिवस म्हणजे लास्ट इयर पण झाला होता, पण प्रमाणात झालं होतं, पण ह्या वर्षी खूपच जास्त त्याचं हे वाढलं. तर चला आता इथं मग भांडी मांडायला घेतली. दुपारी जी घासलेली भांडी होती ना, मग ती म्हटलं आता ट्रॉलीमध्ये लावून टाकते, कारण आता ह्याचा काय उपयोग होणार नाही. म्हणजे आता जवळजवळ आता ही भांडी मला वाटते 4-5 दिवस तरी बाहेर येणार नाहीत. आणि मग वरतीच असं ह्याच्यामध्ये ठेवली, जाळीमध्ये ठेवली, तर त्याच्यावरती सगळी धूळ बसून जाईल. मग घासून एवढा काही उपयोग पण नाही राहत, आणि आल्यानंतरनं पण किचकिच वाटेल. हे काय दोन्ही टाईम घरामध्ये जेवण बनवणार नाही. त्याच्या आधी बनवत होते, पण आता त्यांना ऑफिसमध्ये 2 टाईम जेवण आहे, स्वतः घरी येणार फक्त झोपण्यासाठीच आणि लगेच सकाळी ऑफिसला. त्याच्यामुळे घरातली भांडी पण काही खराब होणार नाहीत, चहा पण ते करणार नाहीत. म्हणून सगळं ट्रॉलीमध्ये लावून घेतलं. आणि फक्त हे चहाचं भांडं राहिलं होतं, ते आल्यानंतर ऑफिसवरून परत चहा करायचा होता. म्हटलं डबल भांडी घासण्यापेक्षा ना हेच ठेवते, आणि आल्यानंतर आमच्या सगळ्यांसाठी परत ह्याच्यामध्येच चहा ठेवते. तर चला एक किचनची छोटीशी टूर देते तुम्हाला, कारण एक 4-5 दिवस तर मी हे मिस करणार, म्हणजे करणारच. कारण शेवटी आपलं घर ते आपलं घर असो, सासरी जाऊ देत भले माहेरी जाऊ देत, पण जे म्हणतो ना आपलं स्वतःचं असतं ते स्वतःच असतं. सो मग इथं मी छोटासा व्हिडिओ काढून घेते तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण, कारण मी पण जास्त मिस करेल. कारण काही गोष्टी अशा असतात ना की नाही बाबा, ते फक्त आपल्याच येतात, आपल्याला ते कधी पण कुठे पण कशा पण आठवतील. आणि हॉलमध्ये पण सगळं आवरलेलं होतं, बेडरूममध्ये पण सगळं छान असं आवरलेलं होतं. आणि घर बंद जरी असेल ना, तरी पण घरामध्ये धूळ यायची ती येणार, आल्यानंतरनं पसारा व्हायचा तो होणारच. फक्त आता मनाची तयारी करून ठेवली की काय नाही, आपल्याला आल्यानंतरनं पण हे सगळं आहे असं आवरायचं आहे. तरी पण मग सगळा व्हिडिओ वगैरे काढून घेतला, तुम्हाला पण दाखवला. आणि तेवढ्यातच मग हे ऑफिसवरून आले. आणि ह्यांचा आज मी सांगितलं तुम्हाला की फर्स्ट डे होता ऑफिसमध्ये, त्यामुळे त्यांना खूप जास्त वेळ लागला ऑफिसमधून घरी यायला. आणि मग येताना त्यांच्यासाठी काय गिफ्ट्स भेटले होते, म्हणजे हे रेग्युलर ऑफिसमध्ये त्यांना घेऊन जावं लागणार कॉफी मग आणि जी काय पाण्याची बॉटल वगैरे आहे ते, बॅग. आज न्यू लॅपटॉप भेटला, 2 दिवस ह्यांनी बिना लॅपटॉपचे काढले. आता लवकरच तुम्हाला माझा पण लॅपटॉप बघायला भेटेल, लवकरच तो येईल पण. आणि हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं, माहिती आहे का. मला माहीत नव्हतं ह्यांनी लॅपटॉप वगैरे घेतलेला, पण घेतला आहे ते तुम्हाला येत्या काही व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि चला आता ह्यांचा पण लॅपटॉप बघा आणि त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी बघा. म्हणजे जेव्हा आपण फर्स्ट डे स्कूलला जातो आणि येताना जेव्हा आपल्याला बुक्स वगैरे भेटतात, तो आनंद असतो ना की काय नाही बाबा हे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे, तसा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती होता की काय नाही बाबा मला हे सगळं आज भेटले. आणि कामाच्या बाबतीत खूप प्रामाणिक आहेत, म्हणजे सांगायला शब्द नाहीत असं त्यांचं बिहेवियर आहे. तर बघा इथे त्यांना छान अशा वस्तू भेटलेल्या आहेत. आणि त्यांच्यापेक्षा जास्त मला जास्त खुशी झाली ती की काय यार किती छान आहे ना हे सगळं, किती क्यूट वाटते ना. हे म्हटले की तू हे सगळं घरातच ठेव, मी बाकीचं जे पाण्याची बॉटल कॉफी मग आहे तो दुसरा घेऊन घेईल.
इथं जायच्या तयारीच्या आधी म्हणजे जायला आम्हाला थोडाच वेळ बाकी होता, पण म्हटलं आपलं जे काही इंडोर प्लांट्स आहेत ना त्यांना पाणी देऊयात. आता हे अरेका पामचं जे झाड आहे ना त्याला 1.5 दिवसातून एकदा पाणी लागतं आणि आज टाकलं ना तर 2 दिवस आता टेन्शन नाही आहे, म्हणून म्हटलं पाणी टाकून घेते आणि हे डायरेक्टली उद्या संध्याकाळी घरी येणार, त्याच्यामुळे मग म्हटलं आपणच टाकून घेऊयात आणि नंतरनं मग ते टाकतील. इथं सगळं आवरायला घेतलं, भांडी वगैरे घासून घेतली आणि मग ड्रेस वगैरे चेंज केला. हा ड्रेस ना मला खूप जास्त आवडतो, पण मी ना खूप दिवस झाला घातलेला नव्हता, कारण जे पुढचे धागे आहेत ना त्याचे बांगडीमध्ये वगैरे अडकून किंवा मी जास्तीत जास्त मी ह्याला घरातच घालत होते, त्याच्यामुळे किचन ट्रॉलीच्या इथं अडकून त्याचे पूर्ण धागे निघालेत आणि ते त्यांना कसं तरी वाटतं की त्यांचं म्हणणं असतं की हा ड्रेस तू नको घालत जाऊ म्हणून. मग तरी पण आज हट्ट करून घातला आणि इतका गोंडच दिसतो ना हा ड्रेस, मला तुम्हाला पण दिसतच असेल. कलर खूप जास्त उठून दिसतो. इथं माझं आवरून घेतलं, धनुषचं पण आवरलं होतं, कारण ज्या गाडीवरती जायचं होतं, एवढं काय संध्याकाळचं कोण बघणार आहे म्हणून त्याचा ड्रेस वगैरे चेंज केला नव्हता. एकदम साधी सिंपल कपडे घातलेले होते आणि मी गावाला जायचं म्हणलं की बांगडी घालतेच. सो मग इथं धनुष मला बांगडी घालायला मदत करत होता आणि मी विसरून गेलते आणि त्याने घेतली बांगडी आणि माझ्या हातामध्ये घालायला लागला. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि हां, आम्ही दोघे कसे दिसतोय ना ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूयात परत आपण अशाच एका इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय सगळ्यांना.